श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 18 तारखेला म्हणजेच बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. ही संकष्ट चतुर्थी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. या काळातील संकष्ट चतुर्थी ही खूप खास मानली जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. या महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. याचबरोबर बाप्पाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये सुद्धा खूप प्रगती होते. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगल्या प्रकारचं फळ तुम्हाला मिळते. संकष्ट चतुर्थी ही 18 डिसेंबरला केली जाणार आहे. ही चतुर्थी सकाळी 10:06 सुरुवात होणार आहे, तर तिची समाप्ती गुरुवारी सकाळी 10:02 संपणार आहे. निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्ट चतुर्थी ही तुम्हाला 18 डिसेंबरला साजरी करायची आहे. त्यामुळे तुमचे सर्व प्रकारचे संकट दूर होतात. बाप्पाची पूजा केल्याने जीवनात अनेक अडथळे असतात, ते अडथळे दूर होतात आणि ही संकष्ट चतुर्थीचं व्रत जर तुम्ही केलं तर त्याचं चांगल्या प्रकारचं फळ तुम्हाला मिळतं. या चतुर्थीचे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी येते, धनलाभ होतो, व्यवसायामध्ये वाढ होते. तसेच श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि बाप्पाच्या पूजेसोबतच हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट आणि अडचणी नाहीशा होतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तुमच्या सर्व अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती तुमची पूर्ण होईल. वर्षभर धनधान्य, संपत्ती, पैसा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल. तर हा उपाय कोणता आणि कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर हा उपाय तुम्हाला बुधवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करायचा आहे. तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल किंवा अपूर्ण राहत असेल तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये खूप प्रयत्न करतो, पण त्या इच्छा काही पूर्ण होत नाहीत. आपण 100% प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी 100% पूर्ण होत नाहीत. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा अपूर्ण राहतात. आपल्या कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते. आणि गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे आणि इच्छापूर्तीचे देव मानले जातात. आणि जर आपण या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या कितीही जुन्या अडचणी असतील त्या या उपायाने नक्कीच पूर्ण होतील. तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे पण प्रयत्न करूनही ते पूर्ण होत नाही. तुमच्या शिक्षणामध्ये यश मिळत नाही. तसेच एखादा उद्योग व्यवसाय केला असेल तो चालत नाही. घरामध्ये सतत आजारपण असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी येत असतील, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की बुधवारी करून बघा. या उपायाने जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकटे नाहीशे होऊन तुम्हाला वर्षभर कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा कमी पडणार नाही. तर तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, तुमच्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तसेच गणपती बाप्पाला तुम्हाला हळदी, कुंकू, चंदन लावून घ्यायचं आहे, धूप, दीप, अगरबत्ती लावायचं आहे, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. अशी विधिवत पूजा करून तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही सर्वप्रथम गणपती बाप्पाला प्रसन्न करता आणि यानंतर जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुझं शीघ्र फळ तुम्हाला मिळतं. हा उपाय तुम्ही घरी केला तरी चालेल,
किंवा एखाद्या मंदिरामध्ये केलात तरीही चालेल. आणि जर तुम्ही हा उपाय जर मंदिरामध्ये केला तर त्याच्या सकारात्मक लहरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे प्रभावित असतात. कारण तिथे येणारा जो प्रत्येक माणूस असतो तो चांगल्या हेतूने तिथे आलेला असतो. त्यामुळे हा उपाय जर तुम्ही मंदिरामध्ये केला तर त्याचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला लवकर मिळेल. आणि जर मंदिरामध्ये तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा उपाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्या देवघरातील पूजा करायची आहे, वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सुरुवातीला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये अखंड 11 अक्षदा तुम्हाला म्हणजे तांदूळ घ्यायचा आहे. त्या अखंडच असाव्यात, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या नाहीत. त्या अक्षदा तुम्हाला तळहातावर घ्यायच्या आहेत. त्यावर थोडेसे हळदी आणि कुंकू घ्यायचं आहे आणि 2 थेंब पाण्याचे टाकून ते तांदूळ तुम्हाला रंगवून घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर सर्वप्रथम तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे. त्याचप्रमाणे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. दिवा हा प्रज्वलितच ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत. धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि जास्वंदाचं फूल बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे. यानंतर जे तुम्ही 11 तांदूळ घेतलेले आहेत त्यातील एक तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो तांदूळ त्या जास्वंदाच्या फुलावर ठेवायचा आहे. परंतु हा तांदूळ ठेवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता? इदम अक्षतम ओम गणपते नमः. इदम अक्षतम ओम गणपते नमः असा मंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे. या प्रत्येक अक्षता एक घेऊनच ठेवायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. असं तुम्हाला 11 वेळेस अक्षता त्या फुलावर ठेवायच्या आहेत आणि हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी पुन्हा एकदा सांगते. इदम अक्षतम ओम गम गणपतये नमः. इदम अक्षतम ओम गणपतये नमः अशा प्रकारचा मंत्र तुम्हाला जपायचा आहे. तुम्ही असंही म्हणू शकाल की 11 तांदूळ एकाच वेळी हातात घ्यायच्या आणि 11 वेळेस एकदाच ते तांदूळ त्या फुलावर ठेवायचे आणि हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा. पण असं करायचं नाही. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदेवतांची पूजा करताना लग्न समारंभात किंवा इतर कुठल्याही धार्मिक विधीच्या वेळी पूजेसाठी तांदूळ हा आवश्यक मानला जातो. आपल्याला या प्रत्येक तांदळाला मान द्यायचा आहे. हे सर्वात पवित्र धान्य मानलं जातं आणि तांदळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. प्रत्येक तांदळाच्या दाण्याला आपल्याला मान दिला गेला पाहिजे. म्हणून आपल्याला एकच तांदूळ एका वेळेस घ्यायचा आहे आणि ही सेवा करायची आहे. तुम्ही बाप्पाला मनोभावे प्रार्थना करा आणि नक्कीच बाप्पा तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतील. तुमचे जे संकट आहे ते संकट तुमचं नाहीसं करतील. तर तुम्हाला दिवसभर हा तांदूळ असाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते पहा. तर तांदूळ घ्यायचं आहे, ते एका कागदामध्ये किंवा पुडीमध्ये किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ते बांधून घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. किंवा एक छोटीशी पुडीसुद्धा तयार करायची आणि ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पर्समध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला कधीही आर्थिक अडचण येणार नाही. तुमच्या पर्समधला पैसा सतत टिकून राहील. आणि हा एक छोटासा उपाय आहे, तो तुम्ही बुधवारी करून बघा. याचं नक्की फळ तुम्हाला मिळेल. याचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. हा अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.